अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिर फाडण्या मज पुत्र दे, जुलूम हाहाकार मातला धावून तू येई, जागी होई धाव ग शिवाई, जन्माच्या बाळाला दे, हे आम्हाला दे, रणधुरंदर आमच्या शिवाचा पुत्र मला देई, जगाई धाव शिवाई, जगाई धाव शिवाई, दारू कडवे दारू कडवे दारू कडवे दारू कडवे दारू कडवे दारू कडवे दारू देवीने कौल दिला, दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या जीवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. महाराज आणि यशवंतराव त्या देवगिरीच्या किल्ल्यावर हजरत शहेनशाहला कुर्निसाद करायला गेले मासाब, पण त्या शहेनशाहच्या पोटातलं काळं बेड कळालं नाही. शहींच्या दरबारातून उठून गेला आणि तुमचे वडील लखोजीराव, अचलोजी, रघोजी, 2 बंधू आणि एक भाचा यशवंतराव यांची भर दरबारामध्ये कत्तल झाली मासाब. तुमच्या माहेरच्या रक्तानं तो देवगिरी नाहून निघाला. मासाहेब उठल्या जागी तटकन खाली बसल्या, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. अरे असं काय पाप केलं आम्ही म्हणून हे दुःख आमच्या पदरी आलं. अरे ज्या जाधवरावांच्या जीवावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच जाधवरावांची भर दरबारामध्ये कत्तल व्हावी, कधी थांबणार हे अन्याय, कधी थांबणार हे अत्याचार. जिजाऊंनी अन्न पाण्याचा त्याग केला. जिजाऊंचं दुःख त्या स्त्रीला कळू शकतं ज्या स्त्रीचं माहेर एकेच दिवशी संपलं. जिजाऊंना माहेर राहिलं नाही. अत्यंत दुःख जीवनामध्ये जिजाऊंनी अन्न त्याग केला. लक्ष्मीबाई बोलतात, वहिनी साहेब असं करू नका, मी स्वतःचा नाही हो, पोटातल्या बाळाचा विचार करा, त्याच्यासाठी अन्न ग्रहण करा. तुम्हाला डोहाळे नाही लागले, चिंचा, बोरं, आवळी, कैऱ्या तुम्हाला काही खावंसं नाही वाटत, तुम्हाला काही प्यावंसं नाही वाटत. जिजाऊ काय बोलणार तो दुसरा हेर धावत आला आणि मुजरा करता झाला. मासा अन्याय झाले, मासा अत्याचार झाले, मासा. जिजाऊंच्या काळजात धसकन झालं. ताडकन उभ्या राहिल्याने बोलल्या, बोला झालं काय सांगा. भोसले घराण्याची कुलवधू, खेळोजी राजांची धर्मपत्नी त्या पंचवटीवर स्नाना करता गेली मासाब. त्या महावत खानाची नजर तिच्यावरती पडली आणि दिवसा ढवळ्या घोड्यावर टाकून उचलून नेली मासाब, उचलून नेली. आता मात्र मासाहेबाच्या तळपायाच्या मस्तकाला गेलेली आहे. मासाहेब ताडकन उभ्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या, चेहरा लाल बुंद आणि चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आणि कडा आणल्या माझी जाऊ. लक्ष्मीबाई तुम्ही म्हणता नव तुम्हाला डोहाळे कशाचे लागले, सांगते माझे डोहाळे ऐका. मला वाटतं जिरीटोप परिधान करावा, या अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखती शमशेर म्यान करावी, वाघावर बसावं, टाच मारून मांड ठोकावी त्या घोड्यावर आणि आया बहिणीच्या आबरूवर हात टाकणाराची कत्तल करावी, खांडोळी करावी त्याची. सरळ त्या शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये गेल्या आणि शिवाई देवीला गारणं मांडलं. अगं बये, कधीपर्यंत सहन करायचं, कधीपर्यंत त्रास सहन करायचा या मातीनं. हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिर फाडण्या मज पुत्र दे. हे अन्याय सहन होत नाही, हा अत्याचार सहन होत नाही. जुलूम हाहाकार मातला धावून तू येई, जागी होई धाव ग शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. अत्याचार झाला ग, आला ग,
पाहता तो दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत. तलवारीच्या धारे रेतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्याच्या प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर भगवाजे ना दिसल्या कशाला म्हणावं भगवा. अरे हा भगवा काही रंग नाही, हा भगवा काही फक्त झेंडा नाही. अरे हा भगवा माझ्या हिंदुस्थानची शान आहे आणि हाच भगवा माझ्या वारकऱ्याचं पुराण आहे आणि हाच भगवा माझ्या छत्रपती शिवरायांचा प्राण आहे. आठवण येते मनामनाने भगवाजे ना दिसल्या धर्म मानिला जगला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या अशीच शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशीच शिवभक्तांच्या हृदयावर छत्रपती शिवाजी महाराज की जय! संभाजी महाराज की जय जिजाऊ! जय जिजाऊ! माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर एकदा जोरदार टाळ्या आपल्या ह्या